पाठीमागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार कसा घ्यायचा खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. कोणताही तुमचं छातीचं माप असू द्या, ह्या पद्धतीने तुम्ही आकार घ्यायचा आहे. चला, नेहमीप्रमाणे आपण आहे ना, इथे बघा गळा रुंदी टाकतो, शोल्डरचं माप टाकतो आणि त्याच्यानंतर इथे मुंडा खोली टाकत असतो आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण इथे आडवी लाईन ही छातीचा चौथा भाग टाकत असतो. छातीचा इथे चौथा भाग मी घेतलेला आहे 9 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, पुढचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच इथे मार्किंग करतो आणि पाठीमागचा मुंडा त्याच्या पुढे अर्धा इंचाने जास्त घेतो. पण तसं नाही करायचं, खूप सोपी पद्धत आहे. आता इथे बघा ही लाईन घेतलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच. आपल्याला आता जिथे मार्किंग केलेली 9 इंच तिथून तर ही मुंड्याची लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला टेप ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला मार्किंग करायची. आता जिथे मार्किंग केली तिथून आतमध्ये इथपर्यंत ह्या लाईनीपर्यंत तुमचं 2 इंच किंवा 2 इंचापेक्षा जास्त असेल तर त्याचं पण आपल्याला निम्मं करायचं. तुमचं 2 इंचापेक्षा कमी असेल तर त्या लाईनीपासून आतमध्ये फक्त 1.5 इंच घ्यायचं. आता इथे माझं भरलेलं आहे 2 इंचापेक्षा थोडंसं जास्त, म्हणून मी त्याचं पण निम्मं केलं. आता ही लाईन आपल्याला शोल्डरला जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता ही पहिली लाईन आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला 1.5 इंचाने मार्किंग करायची आहे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आणि ही दुसरी लाईन आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला अर्धा इंचाने मार्किंग करायची आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. चला, इथे पेपर फिरवून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे आपल्याला अशी ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पण पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला पहिल्या लाईनीला जोडायचं आहे, बघू शकता. 2 लाईन आहे पण पहिल्या लाईनीला पण जोडायचं आहे, म्हणजे दोन्ही लाईन आल्या पाहिजे. पाठीमागचा आणि पुढचा मुंडा एकच लाईनीला म्हणजे जोडलं गेलं पाहिजे. डार्क करून दाखवलेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने पेपर कटिंग करून बघा, ब्लाऊज शिवून बघा, खूप छान बसतो. चला.